The radii of two columns of U-tube are R1 and R2 respectively. When the tube is filled with water, the difference in level of two R's is H. The surface tension of water in dyne per centimeter is. तर इथे आपल्याला एक U ट्यूब कन्सिडर करावं लागेल. याला थिन ट्यूब कन्सिडर करून आपण याला कॅपिलरी सारखं ट्रीट करू शकतो. आणि याच्यामध्ये वॉटर आहे. वॉटर इज फिल्ड इन दिस U ट्यूब. ओके. सो हे जर मी रेफरन्स कन्सिडर केलं तर इथे हाईट H1 आणि ही हाईट H2, या दोघांमधलं डिफरन्स आपल्याला H गिवन आहे क्वेश्चन मध्ये. आणि आपल्याला माहिती आहे हाईट इन कॅपिलरीचा फॉर्म्युला जो असतो दॅट इज 2t cos theta अपॉन रो जी आर. आता इथे टी सरफेस टेन्शन तेच आपल्याला काढायचं आहे. सो 2t इथे जर मी वॉटर एकदम प्युअर वॉटर कन्सिडर जर केलं, प्युअर वॉटर, तर त्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे थिटा तो असतो 0. देअर फोर कॉस थिटाची व्हॅल्यू किती 1. आणि आपल्याला इथे सरफेस टेन्शन इन डाइन पर सेंटीमीटर विचारलंय, म्हणजे सीजीएस मध्ये विचारलंय. सो डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. तर हे जर मी यूज केलं इथे कॉस थिटाची व्हॅल्यू 1, डेन्सिटी इज 1 जी आर. सो एचचा फॉर्म्युला आपला 2t अपॉन जी आर असा काहीतरी बनेल. तर इथे जर मला H1 लिहायचं आहे, H1 काय लिहिणार, इट इज 2t डिवायडेड बाय जी R1. याची रेडियस मी R1 कन्सिडर करतो आणि याची रेडियस R2 कन्सिडर करू. आणि H2 जर लिहायचं आहे सो इट विल बिकम 2t डिवायडेड बाय जी R2. सो दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन. जर मी H2 मायनस H1 जर केलं सो दिस इज 2t डिवायडेड बाय जी R2 मायनस 2t डिवायडेड बाय जी R1. इथनं आपण 2t डिवायडेड बाय जी कॉमन काढू शकतो आणि इथे काय होईल 1 अपॉन R2 मायनस 1 अपॉन R1. नाव दिस इज H2 मायनस H1 म्हणजे हे हाईट H. हे आपल्याला गिवन आहे. सो H इक्वल्स टू काय आलाय, H इक्वल्स टू आलाय इट इज 2t डिवायडेड बाय जी आणि हे R1 मायनस R2 डिवायडेड बाय R1 इंटू R2. तर इथे जर याला आपण सॉल्व केलं तर t ची व्हॅल्यू काय येणार, इट इज g इंटू h. दिस इज R1 R2 डिवायडेड बाय इट इज 2 R1 मायनस R2. तर हे आपला आन्सर बनेल. तर इथे ऑप्शन ए मॅच होत आहे.